आमचा संपूर्ण जर ओबीसी एकवटला तरी यांचा पिसू काही येऊ देणार नाही आम्ही. त्यांनी हा 8 तास धरूनही त्यांना सेपरेट आरक्षण द्यावं, पण या शपथीच्या नादाला लागून पुढचं भविष्य त्यांनी पाहिलं का? आणि त्यांनी शपथ घ्यायला होती, त्यांना कुणा शपथ पुरी करायची होती. याचा अर्थ असायला पूर्वी खिडकीतून आले ना, आता दरवाजातून सुद्धा येऊ राहिले. म्हणजे पूर्णपणे घुसखोरी त्यांची चालू आहे. त्यानुसार त्याला धमकी दिली जाणार आहे, पण धमकी देण्याचं वास्तविक आता काही कारण नाहीच. एकेरी भाषेमध्ये शब्द कोणाला वापरावा हे सुद्धा त्यांना लक्षात आलं पाहिजे. आमच्या गावात ओबीसीचं आरक्षण असताना कुणबीचा सरपंच झाला. त्यांची शिक्षण संस्था, त्यांच्या कारखाना, त्यांचे मुख्यमंत्री, त्यांचा कुणबीतून जिल्हा परिषद सदस्य, त्यांचा सरपंच, त्यांचा खासदार, त्यांचा जो कारखाना टाकत होता ओबीसीचा एखाद्याचा कारखाना आहे का महाराष्ट्रात? शिक्षण संस्था त्यांच्या. आणि आरक्षण शिक्षणात कोणाला पाहिजे? तुमच्या खासदाराला आमदाराला सांगा ना, ह्यांना शिक्षण द्या. त्यांनी हा 8 तास धरूनही त्यांना सेपरेट आरक्षण द्यावं सरकारने. आमचं कुठलंही म्हणणं नाही आहे, त्यांना सुद्धा दिलंच पाहिजे. त्यांचे लेकरं बाळ आणि आमचे लेकरं बाळाची वेगळं आरक्षण दिलं, त्यांना सेपरेट द्या ना. अहो यांनी एवढी गर्दी केली तर मुख्यमंत्र्याला बरं खाली पाहायची बारी आणली ना. आणि त्यांनी शपथ घ्यायला होती, त्यांना कुणा शपथ पुरी करायची होती, पण या शपथीच्या नादाला लागून पुढचं भविष्य त्यांनी पाहिलं का? आमचा संपूर्ण जर ओबीसी एकवटला तरी यांचा पिसू काही येऊ देणार नाही आम्ही. मुळातच पूर्वीच्या कालखंडामध्ये कुणबीच्या माध्यमातून बरेचसे मराठा बांधव या समाजामध्ये आलेले आहेत. ओबीसीला 27% आरक्षण आहे, पण या 27%मध्ये बऱ्याचशा जातींचा समावेश, जवळजवळ 350 पावणे 400 जातींचा समावेश आहे. त्याच्यात आणखी पुन्हा मराठा समाज याच्यामध्ये घुसखोरी करतो. म्हणजे याचा अर्थ असायला पूर्वी खिडकीतून आले ना, आता दरवाजातून सुद्धा येऊ राहिले. म्हणजे पूर्णपणे घुसखोरी त्यांची चालू आहे. ही घुसखोरी थांबली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. हा जी.आर पूर्णपणे रद्द केला पाहिजे शासनाने. म्हणजे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी कोणत्या बेसवर तो जी.आर काढलेला आहे हे त्यांना माहिती आहे. संविधानाचा पूर्ण अभ्यासानुसार त्यांनी जर ते जी.आर काढला असेल तर तो मान्य करावा लागेल, परंतु हा संविधानाच्या अधीन राहून घेतलेला निर्णय नाही आहे असं आमचं म्हणणं आहे. धमक्या, जो खरं बोलतो त्याला धमकी असते, पण धमकीला घाबरण्याचं काही कारण नाहीच आहे. धमकी कोणाला दिली जाते? जो खरं बोलतो, समाजाला मध्ये आल्यानंतर त्याचे मत मांडतो, त्यानुसार त्याला धमकी दिली जाणार आहे. पण धमकी देण्याचं वास्तविक आता काही कारण नाहीच. अजूनही आहेत, अजूनही राहतील. फक्त मुद्दा हाच आहे, त्यांनी त्यांचं वक्तव्य जे आहे, त्यांचे वापरलेले शब्द जे आहेत, आदरणीय भुजबळ साहेब बहुजनांचे नेते आहेत, त्यांच्याविषयी काय शब्द वापरलेत हे त्यांनी त्यांचं मुख्य शोधलं पाहिजे. एकेरी भाषेमध्ये शब्द कोणाला वापरावा हे सुद्धा त्यांना लक्षात आलं पाहिजे. भुजबळ साहेबांविषयी त्यांनी जे काय उद्गार वापरले ते निषेधार्थ आहे. आणि मराठा समाजाला त्यांनी वेगळं आरक्षण दिलं पाहिजे, कारण आमच्या ओबीसी समाजाला धक्का लागत नाही असं सरकार म्हणतंय. परंतु आम्हाला तो सगळे स्वराज्य जी.आर काढल्यामुळं आम्हाला सुद्धा भीती आहे की आमच्यामध्ये ते आले नाही पाहिजे, त्यांना सेपरेट आरक्षण दिलं पाहिजे. त्या धमक्या पूर्ण गावगाड्यामध्ये सुद्धा, समजा गावाखेड्यामध्ये सुद्धा आमचा ओबीसी समाज भरपूर आहे, परंतु त्यांच्या दबाव असल्यामुळे आमचे लोक बाहेर पडत नाहीत. पण आता बाहेर पडणार आहे. आजच्या मेळ्याला भरपूर असे लोक आलेले आहेत. याच्यातून ह्यांनी कुणबीचे प्रमाणपत्र दाखल करून ग्रामपंचायत असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, पंचायत समिती असू द्या, आमच्यावर कब्जा केला ना यांनी. आमच्या गावात ओबीसीचं आरक्षण असताना कुणबीचा सरपंच झाला. म्हणजे आता त्यांना आणखीन काय पाहिजे? त्यांनी कब्जा केला ना. अहो तुम्ही सांगा, सूतगिरणी, त्यांची शिक्षण संस्था, त्यांच्या कारखाना, त्यांचे मुख्यमंत्री, त्यांचा कुणबीतून जिल्हा परिषद सदस्य, त्यांचा सरपंच, त्यांचा खासदार, त्यांचा, आणि राहिलं होतं थोडंफार त्याच्यावर बी कब्जा करायचा. अहो ह्या ओबीसी मध्ये किती जाती आहेत तुम्हाला तर माहिती आहे ना, मी सांगण्यापेक्षा 374 जाती. त्याच्यात नावे हे, कुळी हे, वांजार हे, माळी हे, सुळी हे, चाळी हे, सुतार हे, कुंभार हे, लावार हे, सगळ्या जाती आहेत ना. तुम्ही एकटे आले आणि सगळंच आमच्यातलं घेऊन चाललं तर बाकीचे जगणार कशी? शिवाय ह्यांना महाराष्ट्रात प्रॉपर्टी सगळ्यात जास्त ह्यांना ना. जो कारखाना टाकत होता ओबीसीचा एखाद्याचा कारखाना आहे का महाराष्ट्रात? हा, या खाय का एखादी सूतगिरणी काय आहे तिथं? काही नाही. ही भटक्या विमुक्त जातीत आम्ही फक्त त्या आरक्षणावर जगवतो. शिक्षण संस्था, मला सांगा, शिक्षण संस्था त्यांच्या. आणि आरक्षण शिक्षणात कोणाला पाहिजे? तुमच्या खासदाराला आमदाराला सांगा ना, ह्यांना शिक्षण द्या. तो ओबीसीची शिक्षण संस्था येतं कोणाच्या आहेत? नाही, ओबीसीची सगळी फसवणूक आहे. हा जी.आर सगळं परत घेतला पाहिजे. आणि त्याच्यावर त्या दिवशी उपमुख्यमंत्री साहेब जे म्हणले ना की मी भुजबळ साहेबाला भेटतो, केंद्रीय समितीला भेटतो, त्याच्यावर योग्य तो निर्णय घेईन. आणि त्या उपमुख्यमंत्र्यांच्या फडणवीस साहेबाच्या निर्णयाला सगळ्यांनी सहमती देऊन तो निर्णय घेतला पाहिजे.
म्हणजे जर आमचं याच्यातून त्यांनी सगळं आरक्षण काढून घेतलं, आता ही कुणबी ही सगळे सोयरे, आता सगळे सोयरेचा अर्थ काय हो? आता आंतरजातीय विवाह होतात ना, कुणी कोणाबरोबर रजिस्टर लग्न, मग ही जर सगळे सोयरे आपण धरले तर शिल्लकच कोणा काय राहणार आहे? कोण राहणार आहे सगळे सोयरे? सांगा ना तुम्ही. आंतरजातीय विवाह होतो, महाराष्ट्र शासन केंद्र शासनाची त्याला प्राधान्य आहे, संमती आहे. मग सगळ्या सोयऱ्यांना जर दिलं तर मग राहणारच नाही ना ओबीसीला आरक्षण काही नाही ना. याच्या आधीची जी त्यांना ती कुणबीची दाखले मिळालेत ना, त्यांची सुद्धा रद्द व्हायला पाहिजे. ही मिळाले तर ही तर रद्दच व्हायला पाहिजे, ही तर मिळालाच नाही पाहिजे. पण आतापर्यंत त्यांनी आमच्यावर जो कब्जा केलाय ना, तो सुद्धा कमी केला पाहिजे. मंडळ आयोगाला जर चॅलेंज केलं तर कोर्टात टिकलं पाहिजे ना ती.